सकाळी 5:30 वाजलेले आहेत आणि ही जंतर मंतरची ही सगळी दृश्य आपण पाहू शकतो। जंतर मंतरच्या रस्त्यांवरती सध्या युवक तरुण जे आहेत ते या ठिकाणी झोपलेले असल्याचं पाहायला मिळतंय। विश्रांती या सगळ्या आंदोलकांकडून या ठिकाणी रस्त्यावरती घेताना पाहायला मिळत आहेत आणि काही ही आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरतीच या ठिकाणी ही झोपलेले आहेत आणि प्रत्येकाच्या हातात आपण पाहिलं तर हँडपंखा आहे आणि अशा पद्धतीने जे विद्यार्थी झोपलेले आहेत त्यांच्यासाठी इतर जे लोक आहेत, विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, आंदोलक आहेत, ते मात्र या ठिकाणी सेवा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांना कोणत्याही प्रकारची गरमी होऊ नये याकरता पंखा जो आहे तो हवा जो आहे त्या सगळ्या हँडपंख्याद्वारे मारण्यात येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अद्याप देखील सकाळी पहाटे 5:30 वाजलेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुणांची गर्दी जी आहे या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी त्या स्टेज जवळ आहेत, तर इतर सगळे तरुण जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनामध्ये अद्याप देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण ही गर्दी जी आहे ती दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून याच जंतर मंतरच्या स्टेजवरती सोनम वांगचुक यांनी आपलं आमरण उपोषण आंदोलन जे आहे ते केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांची तब्येतीचं कारण घेत पोलिसांकडून हस्तक्षेप करत त्यांना मात्र या सगळ्या आंदोलनामधून उचलण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये दिल्ली पोलिसांकडून दाखल करण्यात आलेलं होतं। परंतु तरी देखील सोनम वांगचुक जे आहेत ते आंदोलनावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आत्ता ही सकाळची सगळी दृश्य जी आहेत ती आपण TV9च्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही सगळी पाहू शकतो की अद्याप देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत, तरुण जे आहेत ते या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद अक्षय मंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।